यावर्षी सर्वसाधारणतः 2026 गणेश उत्सवासाठी जास्त करून ड्रेपरीवाले ज्या मूर्त्या आहेत किंवा अगदी देव अवतारात आहेत, श्रीकृष्ण असेल, बालाजी असेल, श्रीराम असेल किंवा अगदी साईबाबा असतील, विठ्ठल रूपी असतील किंवा अगदी बालरूपातल्या खूप व्हरायटीमध्ये गणपती आहेत आमच्या आणि त्याला लहान लहान मुलांचा खूप प्रतिसाद भेटतो आणि त्यानुसार आम्हाला जशी मागणी असते त्या पद्धतीने जास्तीत जास्त मूर्ती तयार करावी लागतात. साताऱ्यातील मंडळांना यावर्षी मागणी वाढली आहे का मंडळ? साताऱ्यातील मंडळ किंवा अगदी सातारा जिल्ह्यातील मंडळ प्रत्येक भागातून आमच्याकडे खास आवडीनिवडीनुसार गणपती आम्ही तयार करून देतो आणि त्यानुसार आमच्याकडे मागणी असते की अशा मूर्ती पाहिजे, तशी पाहिजे, जशी मंडळाची मूर्ती फोटो घेऊन येतात मंडळाची कार्यकर्ते त्याप्रमाणे आम्ही मूर्ती तयार करून देतो. यावर्षी मंडळांची संख्या वाढली असं वाटते का? हां, दरवर्षी एक 5-10% मंडळाची संख्या वाढत जाते. कारण काय तर प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन कॉलनी तयार होते, अपार्टमेंट तयार होतात, सोसायटी असतात, त्यांची थोडेसे प्रत्येक ठिकाणी मंडळं वाढतच जातात. एक मूर्ती बनवायला साधारण किती काळ जातो? आता एक मूर्ती बनवायचं झालं तर POPची मूर्ती जर झालं मंडळाची असेल, अगदी घरगुती म्हटलं तर अगदी साच्यातून काढायचं म्हणलं तर 1-2 तासात तयार होते आणि ती जर शाडूची तयार करायची असेल तर सर्वसाधारणतः घरगुती मूर्तीला 4 दिवस लागतात. यावर्षी शाडूच्या मातीच्या मूर्तीला मागणी आहे का? शाडूच्या मातीच्या मूर्तींना मागणी आहे, पण कसं आहे शाडूच्या मातीच्या मूर्ती घेणारे जे कस्टमर आहेत ते अगदी ठराविक असतात आणि लहान लहानच मूर्ती घेतात. कारण का मोठी मूर्ती घेऊन चालत नाही, कारण वजन असते, किमतीला जास्त असतात, लोकांना सगळ्याच गोष्टींना परवडावं लागतं. त्यामुळं त्या तुलनेत थोडंसं POPच्या मूर्तींना थोडीशी मागणी जास्त राहते. पण शाडूचा जो कस्टमर आहे आमचा कायमचा, ती शाडूचीच मूर्ती घेते. यावर्षी साधारण ह्या मूर्तींच्या किमतीत काय वाढ झाली आहे? किमतीचा आता थोडंसं महागाईच्या दृष्टीने विचार केला तर 15 ते 20% तर यंदा थोडंसं वाढलेलंच आहे. 20%च्या थोडंसं 22-23% गेलेलं आहे. पर्यावरणपूर्वक गणपती उत्सव साजरा करण्यासाठी शासनाकडून काय तुमच्याकडे काय हे झाले का, निदर्शन आले? शासनाकडून थोडंसं सांगितलेलं आहेच आपल्याला मागं, त्या पद्धतीनं आपण दोन्ही पद्धतीनं तयार करतो. पण शेवटी शासनानं सांगणं आणि कस्टमरनं मागणं ह्याच्यात फरक राहतो. बरोबर, शेवटी कस्टमरला जे काय पाहिजे ते पद्धतीनं आम्हाला द्यावं लागतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.